लास्ट लेक्चरला काय घेतलेलं आपण? Titration of acids, strong acid, strong base. दोन इंडिकेटरच्या थेअरी सगळ्यांना समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा लास्ट लेक्चरला आपण न्यूट्रलायझेशन कर्व पॉइंट चालू केलता. त्यामध्ये 4 टाइप आहेत. स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस and strong acid versus weak base and titration curve of polybasic acid. तर बघा कालच्या लेक्चरला आपण फर्स्ट कर्व डिस्कस केलता. तर त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं मी, स्ट्रॉंग ऍसिड घेतलं तर ग्राफ कुठून चालू होणार? Down. खालून चालू होणार. खालून चालू होणार. आणि जर स्ट्रॉंग बेस घेतला तर आपला ग्राफ आहे तो वरून चालू होणार. तर बघा इथे तुम्हाला ग्राफ दिले स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे. तर ह्या ग्राफ मध्ये काय केलंय आपण, स्ट्रॉंग बेस काय केलाय, स्ट्रॉंग ऍसिड मध्ये ऍड केलाय आणि स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मध्ये ऍड केलंय. काल आपण हे डिस्कस केलं. देन नेक्स्ट सेकंड बघा, टायट्रेशन ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. मॅम वेटिंग स्टुडंटला ऍड करा. बघा तर मी टायमिंग आधीच टाकलेलं असते, त्यावेळेसच ऍड होत जावं लगेच, परत नंतर मी ऍड करणार नाही. तर बघा सेकंड ग्राफ आपला आहे न्यूट्रलायझेशन कर्व मधला सेकंड पॉइंट आहे टायट्रेशन ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. हे टायट्रेशन म्हणजे आपण काय करणार आहे, स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड मध्ये टायट्रेशन करणार आहे. स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड मध्ये टायट्रेशन करणार आहे आपण ह्याचं. आता बघा आपण टायट्रेशन करतोय. लेट अस कन्सिडर द टायट्रेशन ऑफ 100 ml ऑफ aqueous ammonia with 100 ml of 0.1 normal HCl. तर अमोनिया कसा आहे, अमोनिया काय आहे, बेस आहे की ऍसिड आहे? Base. Base, ma'am. तर अमोनिया काय आहे, वीक बेस आहे आणि HCl काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. And pH at the equivalence point can be calculated. बघा ह्याचं कॅल्क्युलेशन केलंय pH वगैरे हे करून, म्हणजे एंड पॉइंट घेतलाय आणि नंतर त्याचं कॅल्क्युलेशन स्टार्ट केलंय आपण इथे. के बेस, के म्हणजे काय सांगितलेलं, कॉन्स्टंट. के बेस किती घ्यायचा आपल्याला, 1.86 into 10 raised to 5 and pK base is equal to 4.74. तर बघा याचा फॉर्म्युला काय, पीएच काढायचा, 1 हाफ PKW मायनस हाफ PKB मायनस हाफ लॉग सी. तर याचं कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे टायट्रेशन ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिडचं. ह्यामध्ये काय घेतलंय, आपलं जे टायट्रेशन करणार आहे आपण केलंय त्याचा इक्विव्हॅलन्स पॉइंट किती येणार आहे, म्हणजे मेजर व्हॅल्यू जी आपण काय मेजर केलेली आहे ती किती येणार आहे ती इथं कॅल्क्युलेट केली आहे. तर बघा ग्राफ दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवर? ग्राफ दिसतोय? No, ma'am. No, ma'am. 1 मिनिट. स्क्रीन स्लो चाललेलं आहे.
तुम्हाला थेअरी ऑफ इंडिकेटरच्या थेअरी सगळ्यांना समजले? क्लिअर झालाय तो पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. ओके. ओस्टवाल्ड थेअरी आणि कोणती होती? क्युनॉड थेअरी. 2 थेअरी आपण बघितली. असाइनमेंट सगळ्यांनी सबमिट केले? येस मॅम. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा सगळ्यांनी असाइनमेंट छान लिहिलेत. क्विज कधी घ्यायचे आपण? फ्रायडेला घ्यायचे ना? हा. Oh, ma'am. हा. स्क्रीन दिसते का सगळ्यांना आता? नो No, मॅम. ma'am. No, ma'am. सगळ्यांना प्रॅक्टिकलचा व्हिडिओ भेटलाय? Yes, ma'am. येस मॅम. प्रॅक्टिकलचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय ना? ॲपरेटसचं इंट्रोडक्शन होतं त्यात. No, ma'am. हा. आणि सेकंड युनिटच्या नोट्स मी हँड रिटन नोट्स अपलोड केलेत गुगल क्लासरूमवर. पूर्ण युनिट सेकंड आहे त्यात. बघितलेत का सगळ्यांनी? युनिट सेकंडच्या नोट्स अपलोड केलेत मी गुगल क्लासरूमवर. बघितले मॅम. हा बघितले मॅम. हा. बघा आता स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. टायट्रेशन ऑफ वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड आपण बघतोय सेकंड. तर बघा ह्याचा ग्राफ कसा येणार आहे? वीक बेस आहे. तर ग्राफ कसा येणार आहे? बेस आहे म्हणल्यावर काय होणार आहे? वरून चालू होणार आहे आपला ग्राफ. तर यामध्ये काय केलंय? स्ट्रॉंग ऍसिड जे आहे ते काय केले आपण? वीक बेस मध्ये ऍड केले. म्हणजे आपण ब्युरेट मध्ये काय घेणार? HCl घेणार की अमोनिया घेणार? ब्युरेट मध्ये अमोनिया. Ammonia. ब्युरेट मध्ये अमोनिया घेणार का? ब्युरेट मध्ये काय घेणार? HCl. आणि जे काही आणि कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेणार आपण? अमोनिया. कारण का तर आपण स्ट्रॉंग बेस काय करतोय? आपण वीक बेस मध्ये स्ट्रॉंग ऍसिड काय करतोय? आपण वीक बेस मध्ये ऍड करतोय. तर बघा इक्विव्हॅलन्स पॉइंट कितीच्या दरम्यान आलाय? 6 to 4. In between 6 to 4 इक्विव्हॅलन्स पॉइंट इज डिटेक्टेड. आणि हा ग्राफ कशा वर्सेस काय काढायचंय? एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचं आणि वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय? तर वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय? पीएच. आणि एक्स ऍक्सिस वर काय घ्यायचंय? व्हॉल्यूम ml. म्हणजे जे काही कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जो काही व्हॉल्यूम घेणार आहे तो घ्यायचा आहे. नेक्स्ट स्लाइड दिसते तुम्हाला? नो No, मॅम. ma'am. Graph नो दिसते. मॅम. जरा पीसीचा प्रॉब्लेम असल्यामुळं इथं प्रॉब्लेम यायलाय स्लाइड दिसायला. मॅडम वेटिंग स्टुडंट्स ना ऍड करा. हा केलंय वेटिंग स्टुडंट.
तुम्हाला फर्स्ट युनिट सेकंड आपण काय स्टार्ट केलं तर सगळे समजले तुम्हाला. इंट्रोडक्शन, theories of acid base titration, theories of indicator, सगळ्यांना समजलंय का? रिवाइज करायचंय मागचं चॅप्टर, अजून मागचे पॉइंट? मॅम रिवाइज करूया. ओके, कोणता पॉइंट रिवाइज करायचा आहे? एक मिनिट. मॅम इंडिकेटर्सची थेरी आहे ना, थेरी ऑफ ऍसिड बेस इंडिकेटर्स. म्हणजे इंडिकेटर कोणती थेरी ही करायची, रिवाइज करायची? हॅलो, फ्लक्स फ्लड थेरी ना, त्याच्यानंतर जे आहे ते पॉइंट डिस्कस करायचे आपण. कोणती थेरी? थेरी नाही मॅम, त्याच्यानंतर 2-3 पॉइंट शिकवलेत ना. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड इंडिकेटर, इंडिकेटर त्याच्यावरचा एक पॉइंट होता. हा हा, इंडिकेटर हे करायचेत का? इंडिकेटर रिवाइज करायचेत का? हा, येस मॅम. इंडिकेटर मध्ये काय नाही बघा. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस साठी कोणतं, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं जेव्हा टायट्रेशन करतो आपण, तेव्हा त्यासाठी कोणते इंडिकेटर यूज करते ते दिलेत तिथे. एक्झाम्पल दिलेत फक्त, काय बाकीचं काय नाहीये त्यात. मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड आणि वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस टायट्रेशन साठी आपण कोणते इंडिकेटर यूज करणार आहे? फिनॉप्थॅलिन, थायमोप्थॅलिन आणि थायमोल ब्ल्यू. आणि स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस टायट्रेशन साठी आपण कोणते इंडिकेटर यूज करणार आहे? मिथाइल रेड, मिथाइल ऑरेंज, ब्रोमोक्रिसॉल ग्रीन. वीक ऍसिड आणि वीक बेस टायट्रेशन मध्ये मिक्स्ड इंडिकेटर यूज करणार आहे. ते फक्त इंडिकेटर आपण म्हणजे कोणत्या टायट्रेशन साठी कोणते इंडिकेटर यूज करायचंय त्याचे एक्झाम्पल दिले तिथं त्यांनी. फक्त लक्षात ठेवायचे सगळे. हो, सगळे लक्षात ठेवायचे. शेअर केली का एकच स्क्रीन दिसते? तर बघा थर्ड पॉइंट, आता स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. तर बघा थर्ड काय आहे? टायट्रेशन ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस आहे. तर ह्यामध्ये कशासोबत आपण काय टायट्रेट करणार आहे? वीक ऍसिड आणि वीक बेस घेऊन टायट्रेशन करणार आहे. तर ह्यामध्ये काय घेणार आहे बघा, 1000 ml लेटेस्ट टायट्रेशन ऑफ 1000 ml 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड विथ 0.1 नॉर्मल अमोनिया. आपण काय घेणार आहे? 1000 ml 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड आणि अमोनिया घेणार आहे. तर ऍसिटिक ऍसिड काय आपलं? वीक ऍसिड आहे आणि अमोनिया जे काय आहे ते वीक बेस आहे. तर याचं बघा पीके व्हॅल्यू, सॉरी कॉन्स्टंट, के ऍसिड म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि पीके ऍसिड काढलंय, तर त्याचे व्हॅल्यू काढले आणि कॅल्क्युलेशन केले. पीएच चा फॉर्म्युला काय बघा, 1/2 PKW प्लस 1/2 PK हाफ PKB. नेक्स्ट स्लाइड वर बघा काय दिलंय. The chief feature of curve is change of the pH near equivalence point during whole neutralization is very gradual. तर हे जेव्हा आपण टायट्रेशन करतो वीक ऍसिड आणि वीक बेसचं, तेव्हा पीएच काय असतो? नियर द इक्विव्हॅलन्स पॉइंट, म्हणजे जो काय आपला इक्विव्हॅलन्स पॉइंट येणार आहे त्याच्या नियर आपला पीएच असणार आहे. Hence the end point can't be detected. Hence the end point can't be detectable by ordinary indicator and
Therefore, for titration of weak acid against the weak base mixed with often used. पण स्क्रीन दिसत नाही. पाच मिनिटं थांबा. स्क्रीन शेअर होत नाही इथून. कोण बोलते? कोणाचं माईक चालू आहे का? 10 मिनिटं कोण घ्या म्हणते? हॅलो, कोण बोलला आता? 10 मिनिटं घ्या. कोण म्हणला अजून? हॅलो, आवाज येत नाही का माझा? कोण म्हणलं 10 मिनिटं घ्या?
स्क्रीन दिसते का आता सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. तर बघा थर्ड पॉइंट कोणतं बघणार आहे आपण? टायट्रेशन ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. इथला जरा पीसी स्लो चालले त्यामुळे मोबाईल मध्ये स्टार्ट केले. तर बघा वीक ऍसिड अँड वीक बेसचं आपण टायट्रेशन करणार आहे. तर त्यामध्ये काय घेणार आहे आपण? फर्स्ट 1000 ml 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड अँड 0.1 नॉर्मल अमोनिया घेणार आहे. तर 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड काय आहे? वीक ऍसिड आहे आणि अमोनिया काय आहे? वीक बेस आहे. तर याचं कॅल्क्युलेशन इथं त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड वर बघा. द चीफ फीचर ऑफ कर्व इज चेंज ऑफ pH नियर इक्विव्हॅलन्स पॉइंट अँड ड्युरिंग होल न्यूट्रलायझेशन इज व्हेरी ग्रॅज्युअल. हे जे काय आपण टायट्रेशन करणार आहे वीक ऍसिड आणि वीक बेसचं, तर त्यामध्ये इक्विव्हॅलन्स पॉइंट कसा असणार आहे? नियर द pH म्हणजे जेवढा काही pH असणार आहे, म्हणजे त्या ऍसिडचा जो काही pH असणार आहे तर त्याच्या नियरच इक्विव्हॅलन्स पॉइंट आपला येणार आहे. हेन्स द एंड पॉइंट cannot be defected by ordinary indicator and therefore for titration of weak acid against the weak base mixed in often used. ह्यामध्ये काय जे काय आपण जो काही इंडिकेटर यूज करणार आहे वीक ऍसिड आणि वीक बेस साठी, तो इंडिकेटर आपल्याला इथं यूज करायचा आणि तो जर इंडिकेटर नाही यूज केला तर आपल्याला जो काही एंड पॉइंट मिळणार आहे, जी काय आपण मेजर करणारी व्हॅल्यू जी काय आहे ती मिळणार आहे, तर ती दुसरा जर इंडिकेटर यूज केला आपण तर ती व्हॅल्यू आपल्याला काय होणार आहे? मिळणार नाही. तर वीक ऍसिड आणि वीक बेस साठी आपण कोणतं इंडिकेटर यूज करणार आहे? कोण सांगेल? वीक ऍसिड आणि वीक बेस साठी कोणते इंडिकेटर यूज करणार आहे आपण? मिक्स्ड इंडिकेटर. हा, मिक्स्ड इंडिकेटर आपण तिथे काय करणार आहे? यूज करणार आहे. आणि जर आपण दुसरा इंडिकेटर जर यूज केला तर काय होणार आहे? आपल्याला एंड पॉइंट डिटेक्ट होणार नाही. ऑन होल स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस Yes, मॅम. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. On the whole is based our titration involving both weak acid and or weak base. ह्यामध्ये काय करणार बघा, वीक बेस जो काय आहे, वीक बेस ऍडेड टू वीक ऍसिड. वीक ऍसिड मध्ये काय करणार आहे आपण? ऍड करणार आहे. तर बघा हा बेस आहे, वीक बेस आहे. तर हा ग्राफ सॉरी ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे. तर हा ग्राफ कुठून चालू होणार आहे? खालून चालू झालाय बघा ग्राफ. आणि जो काही ऍसिडचा जो काही pH आहे त्याच्या रेंज मध्ये इक्विव्हॅलन्स पॉइंट आलेला आहे आपला 6 to 8 च्या दरम्यान. जो काही इक्विव्हॅलन्स पॉइंट आलेला आहे तो तिथे डिटेक्ट झालेला आहे आपल्याला. pH वर्सेस व्हॉल्यूम असा ग्राफ आपण घेणार आहे. त्यामध्ये काय करणार आहे? वीक बेस ऍड करणार आहे वीक ऍसिड मध्ये. देन नेक्स्ट बघा फोर्थ, टायट्रेशन ऑफ वीक ऍसिड और स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड और स्ट्रॉंग बेस. तर ह्यामध्ये काय करणार बघा, इट इज पॉसिबल टू डिराइव अन एक्झॅक्ट equation that describe the entire course of titration, but the calculation is just convenient with the approximate equation. ह्यामध्ये जे काय आपण घेणार आहे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये तर बघा वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टायट्रेशन. हे खूप महत्वाचं टायट्रेशन आहे न्यूट्रलायझेशन कर्व मधलं. इट इज पॉसिबल टू डिराइव अन एक्झॅक्ट इक्वेशन. बघा तर खाली इक्वेशन काय दिलंय त्या इक्वेशन वरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. pH इज इक्वल टू हाफ pKw प्लस हाफ pKa प्लस हाफ log C. जे काय आपल्या व्हॅल्यू येणार आहे त्या
इक्वेशन मध्ये आपण पुटअप करणार आहे. तर बघा, बिफोर टायट्रेशन बिंग्स म्हणजे टायट्रेशन करण्याच्या आधी काय करायचं आहे, ऍट द पॉइंट द सॅम्पल सोल्युशन कंटेन्स ओनली द वीक ऍसिड अँड pH इज कॅल्क्युलेटेड. तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आधी पॉइंट सॅम्पल सोल्युशन कंटेन ओनली वीक ऍसिडचं जे काय सॅम्पल सोल्युशन आहे त्याचा pH आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचं आहे वीक ऍसिडचा. आणि ड्युरिंग टायट्रेशन म्हणजे आपण टायट्रेशन करत असताना काय करायचंय, आफ्टर द सम स्ट्रॉंग बेस हॅज बीन ऍडेड. आपण टायट्रेशन करताना काय करणार आहे, स्ट्रॉंग बेस त्या वीक ऍसिड मध्ये ऍड करणार आहे. इट इज रेअर with the weakened acid will produced equivalent amount of conjugate base. तर ही खूप रेअर केस आहे की त्यामध्ये काय प्रोड्यूस होणार आहे, weakened acid, weak acid काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. and equal amount of conjugate base, इक्वल अमाऊंट मध्ये ते काय वीक ऍसिड आहे ते काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे वीक बेस मध्ये. द सोल्युशन नाव is a mixture of weak acid and conjugate base. तर सोल्युशनचं मिक्सचर कसं होणार आहे आपलं, वीक ऍसिड आणि बेसचं होणार आहे, कॉन्जुगेट बेस. बेस कसा फॉर्म झाला, तर त्यामध्ये आपण स्ट्रॉंग बेस ऍड केला. समजतंय का सगळ्यांना? येस मॅम. हा, तर बघा, जे काही स्ट्रॉंग बेस आहे तो आपण ऍड केलाय वीक ऍसिड मध्ये. टायट्रेशन आपण करतोय, स्ट्रॉंग बेस कसं कुठे असणार आहे, ब्युरेट मध्ये, आणि जे काही खाली असणार आहे ते काय वीक ऍसिड असणार आहे. तर काय करतोय आपण, स्ट्रॉंग बेस आहे तो वीक ऍसिड मध्ये ऍड करतोय. आणि ही खूप रेअर केस आहे, यामध्ये काय प्रोड्यूस होते, वीक ऍसिड प्रोड्यूस होते. कशात, इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ कॉन्जुगेट वीक बेस. वीक बेसची इक्वल अमाऊंट म्हणजे वीक ऍसिड जे काय प्रोड्यूस झाले आणि वीक बेस त्याची अमाऊंट जी काय असणार ती इक्वल असणार आहे. आणि द सोल्युशन नाव मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड कॉन्जुगेट बेस. तर आता त्याचं मिक्सचर कसं झालं आपलं, वीक ऍसिड आणि कॉन्जुगेट बेसचं. इन फर्दर द बफर सोल्युशन, इट फॅक्ट ऑफ बफर सोल्युशन, हेच काय झालं आपलं बफर सोल्युशन तयार झालं. अँड वी अप्लाय हँडरसन हॅसेलबॅच इक्वेशन. तर ह्या इक्वेशनला आपल्याला कोणते इक्वेशन अप्लाय करायचं आहे, हँडरसन हॅसेलबॅच इक्वेशन. तर ते बघा इक्वेशन काय आहे, पीके इज, हँडरसन हॅसेलबॅच इक्वेशन दिलेलं आहे खाली, पीके इज इक्वल टू पीएच मायनस लॉग बी अपॉन ए. तर हे हँडरसन, हा कॉन्जुगेट बेस म्हणजे काय तिथं? कॉन्जुगेट बेस म्हणजे काय तिथं? हा एक मिनिट. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम. हॅलो, तर बघा कॉन्जुगेट बेस म्हणजे काय, कॉन्जुगेट बेस म्हणजे गेन ऑर ऍब्सॉर्ब प्रोटॉन, जो काही बेस असणार आहे आपल्याला. आता ह्यामध्ये कोणता आपण बेस घेतलाय, जो काही वीक बेस असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल, तर ह्यामध्ये काय एबल गेन ऑर ऍब्सॉर्ब द प्रोटॉन मॉलिक्यूल इन केमिकल रिएक्शन. जे काही मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब करते प्रोटॉन मॉलिक्यूल किंवा गेन करतात म्हणजे घेतात, केमिकल रिएक्शन जेव्हा होते स्ट्रॉंग ऍसिड आणि, इथं कुठला पण टायट्रेशन बघतोय, स्ट्रॉंग वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं, त्यामध्ये जे काही रिएक्शन होणार आहे तर त्यामध्ये काय फॉर्म प्रोड्यूस होणार आहे, कॉन्जुगेट बेस प्रोड्यूस होणार आहे. कॉन्जुगेट ऍसिड काय करतं, प्रोटॉन डोनेट करतं, आणि कॉन्जुगेट ऍसिड बेस काय करतं, ऍक्सेप्ट प्रोटॉन करतं. समजलं? कॉन्जुगेट बेस मध्ये ऍक्सेप्ट, येस मॅम. त्याने प्रोटॉन काय केले, ऍक्सेप्ट केले.
म्हणजे जे काय आपण टायट्रेशन करतोय वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, आता आपण त्यामध्ये स्ट्रॉंग बेस ऍड केलाय, तर म्हणजे काय होणार, त्यामध्ये स्ट्रॉंग बेस ऍड केलाय म्हणजे हायड्रोजन लूज करणार, म्हणजे लुजेस द हायड्रोजन आयन, म्हणजे जे त्या ऍसिड मध्ये जे काय हायड्रोजन आयन प्रेझेंट असते ते काय होणार, लूज करणार ते, मग काय फॉर्म होणार, कॉन्जुगेट बेस. नेक्स्ट बघा, ऍट द एंड पॉइंट, एंड पॉइंटला काय करायचं आपण, नाव द अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग, म्हणजे ह्यामध्ये एक्झाम्पल दिलं नाही आता कोणतं आपण वीक ऍसिड घेणार आहे आणि कोणतं स्ट्रॉंग बेस घेणार आहे, तर आपण कोणतं पण घेऊ शकतो. वीक ऍसिड मध्ये कोणते एक्झाम्पल येते, ऍसिटिक ऍसिड, किंवा स्ट्रॉंग बेस मध्ये NaOH येते, सोडियम हायड्रॉक्साइड, ते पण घेऊ शकतो आपण ह्यामध्ये. then नेक्स्ट बघा, ऍट द एंड पॉइंट, एंड पॉइंटला काय करणार आहे, नाव द अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस हॅज बीन ऍडेड, जेव्हा आपण स्ट्रॉंग बेस ऍड करतोय दॅट इज एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ वीक ऍसिड इनिशियली प्रेझेंट, त्यामध्ये अगोदरच वीक ऍसिडची तेवढी अमाऊंट प्रेझेंट असते जेवढी आपण स्ट्रॉंग बेस ऍड करणार आहे, जेवढी आपण स्ट्रॉंग बेसची अमाऊंट ऍड करणार आहे वीक ऍसिड मध्ये, तर त्या आधीच ती प्रेझेंट असते वीक ऍसिड मध्ये, तेवढी अमाऊंट ऑलरेडी वीक ऍसिड मध्ये प्रेझेंट असते. द सोल्युशन नाव कंटेन्स ओनली द कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड अँड इट्स pH कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर जो काय आपला कॉन्जुगेट बेस फॉर्म झाला, कॉन्जुगेट बेस जो काय फॉर्म होणार आहे वीक ऍसिड, जो काय आपण स्ट्रॉंग ऍसिड ऍड करतोय वीक ऍसिड मध्ये, सॉरी स्ट्रॉंग बेस जो काय आपण वीक ऍसिड मध्ये आपण ऍड करणार आहे त्यावेळेस काय फॉर्म होणार आहे, कॉन्जुगेट बेस फॉर्म होणार आहे. आणि कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड अँड इट्स pH कॅल्क्युलेटेड, म्हणजे जो जे काय टायट्रेशन आपण करणार आहे आणि जो काय आपला एंड पॉइंट येणार आहे, जो काही इक्विव्हॅलन्स पॉइंट किंवा एंड पॉइंट आपण डिटेक्ट करणार आहे, तर तो ह्या फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट करणार आहे. फॉर्म्युला काय बघा, Kb इज इक्वल टू OH मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन into 2 divided by C minus ion concentration of OH minus ion. जे काही ब्रॅकेट केलंय त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH minus ion. नेक्स्ट बघा फॉर्म्युला काय दिलाय, आता कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं OH मायनसचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka मायनस इंटू C. तर ह्या फॉर्म्युलानं आपण OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करणार आहे. देन नेक्स्ट बघा, आफ्टर एंड पॉइंट, जेव्हा एंड पॉइंट मिळतो, आफ्टर एंड पॉइंट नंतर अन एक्सेस टायट्रंट हॅज, तुम्हाला सगळ्यांना इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय माहिती आहे ना, इक्विव्हॅलन्स पॉइंटची डेफिनेशन आपण बघितलेली, कोणाला आठवते इक्विव्हॅलन्स पॉइंटची डेफिनेशन? कशामध्ये रिएक्शन बघितलेली आपण equivalence point ची? Titrant and titrate just completed the reaction. हा, जेव्हा रिएक्शन कम्प्लीट होते टायट्रंट आणि टायट्रेट मधली, तेव्हा काय मिळतं आपल्याला, इक्विव्हॅलन्स पॉइंट. अन एक्सेस ऑफ टायट्रंट, तर बघा आफ्टर द एंड पॉइंट काय होणार आहे, अन एक्सेस द टायट्रंट हॅज नाव बीन ऍडेड अँड pH डिटरमाइन essentially by the access of appropriate dilution with the solution being taken into account. तर हे जेव्हा सगळं टायट्रेशन करणार आहे आपण वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं जे काही टायट्रेशन करणार आहे, तर त्यामध्ये आपण काय करणार आहे, pH डिटरमाइन करणार आहे, म्हणजे pH डिटेक्ट करणार आहे, त्याचा जे काही स्ट्रॉंग ऍसिड किंवा वीक बेसचा जो काही pH आहे तो किती आहे, आणि जेव्हा टायट्रेशन जेव्हा करून होईल तेव्हा त्या सोल्युशनचा आपण pH डिटेक्ट करणार आहे. इट इज ट्रू दॅट द conjugate base produced also contribute to the solution of POH. pH आणि POH बघा, POH आपण का कॅल्क्युलेट, बेसचा आपण POH कॅल्क्युलेट करतो आणि ऍसिडचं काय pH, but its contribution is small relative to effect of excess titrant.
टायट्रनचा काय होतो इफेक्ट होतो त्याच्यावर. And after equivalence point, the solution contains excess of OH minus, which will represent the hydrolysis of salt. तर बघा आपण न्यूट्रलायझेशन मध्ये काय बघितलेलं आहे, ऍसिड आणि बेसची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा काय प्रोड्यूस होतं, साल्ट आणि वॉटर. तर ह्यामध्ये काय इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला भेटणार आहे. इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला मिळणार आहे जेव्हा आपण टायट्रेशन करेल वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. And it contains excess of OH minus, which will represent the hydrolysis of salt. तर आपण जे काही साल्ट प्रोड्यूस होणार आहे तर त्याचं काय करायचंय, हायड्रोलिसिस, रिप्रेझेंट द हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. OH मायनस आयन डिटेक्ट करायचं. तर बघा याचा ग्राफ कसा दिलाय. स्ट्रॉंग बेस आपण कशात ऍड करतोय, वीक ऍसिड मध्ये. स्ट्रॉंग बेस काय करणार आहे आपण, वीक ऍसिड मध्ये ऍड करणार आहे आणि त्याचं टायट्रेशन करणार आहे. म्हणजे स्ट्रॉंग बेस आपण ब्युरेट मध्ये घेणार आहे आणि वीक ऍसिड आहे ते कोनिकल फ्लास्क मध्ये. तर त्याचा इक्विव्हॅलन्स पॉइंट बघा 8 to 10 च्या बिटवीन, 8 to 10 त्यामध्ये इक्विव्हॅलन्स पॉइंट डिटेक्ट झालेला आहे ह्या ग्राफचा. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा. देन नेक्स्ट बघा फिफ्थ काय, लास्ट पॉइंट बघा, टायट्रेशन कर्व ऑफ पॉलीबेसिक ऍसिड्स. ह्यामध्ये काय करायचं आहे, पॉलीबेसिक ऍसिड्स म्हणजे ह्यामध्ये जे काय ऍसिड आणि बेस आहेत, पॉलीबेसिक म्हणजे अनेक आपण जे काय ऍसिड आणि बेस घेऊन टायट्रेट करणार आहे. तर त्याचा ग्राफ बघा, फर्स्ट मिड पॉइंट, सेकंड मिड पॉइंट, सेकंड इक्विव्हॅलन्स, फर्स्ट इक्विव्हॅलन्स, म्हणजे ह्यामध्ये अनेक आहेत ना, म्हणजे त्यामुळे आपल्याला 2 इक्विव्हॅलन्स पॉइंट भेटणार आहेत ह्यामध्ये, फर्स्ट मिड पॉइंट आणि सेकंड मिड पॉइंट. तर बघा यामध्ये काय, ऍड करा, हॅलो वेटिंग स्टुडंट ना ऍड करा. लेक्चर संपत आलं सर आता. स्क्रीन दिसते का आता. येस मॅम. येस मॅम. तर बघा टायट्रेशन कर्व ऑफ पॉलीबेसिक ऍसिड्स. तर ह्यामध्ये काय आहे, अ पॉलीबेसिक ऍसिड्स मे बी कन्सिडर्ड ऍज अ मिक्सचर ऑफ ऍसिड. म्हणजे ऍसिडचं काय मिक्सचर आहे, पॉलीबेसिक ऍसिड म्हणजे काय, ऍसिडचं आपण मिक्सचर घेणार किंवा बेसचं मिक्सचर घेऊन आपण टायट्रेशन करणार आहे. दॅट इज प्युरिनिशियस मोर दॅन 1 प्रोटॉन ऑन डिसोसिएशन. त्यामध्ये एक प्रोटॉन काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे. तर खाली बघा पॉलीबेसिक ऍसिडची डेफिनेशन काय सांगितले, कार्बोनिक ऍसिड गिव्स 2 प्रोटॉन, फॉस्फोरिक ऍसिड गिव्स 3 प्रोटॉन, हेन्स कॉल्ड ऍज अ पॉलीबेसिक और पॉलीप्रोटिक ऍसिड्स. तर ह्यामध्ये काय सांगितले, कार्बोनिक ऍसिड काय करतं, 2 प्रोटॉन देऊन टाकतं आणि फॉस्फोरिक ऍसिड काय 3 प्रोटॉन देऊन टाकतं, and hence called as a polybasic or polyprotic acids. Each stage of dissociation gives a separate monobasic acid. तर त्या डिसोसिएशनच्या ज्या काही स्टेज आहेत, each stage of dissociation gives a separate monobasic acid. तर ते काय करतं, सेपरेट मोनोबेसिक ऍसिड देऊन टाकतं डिसोसिएशन झाल्यावर. इथं बघा रिएक्शन दिली आहे, H3A रिव्हर्सिबल. आता त्यात 3 प्रोटॉन आहेत म्हणजे त्याने 1 प्रोटॉन देऊन टाकलं, H प्लस आयन देऊन टाकलं. तर इथं काय होणार आहे, H2A मायनस आणि इथं काय डिसोसिएशन कॉन्स्टंट K1 जो काय आहे तो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे.
आईने ओरडले असते पाय हलवायचं नाही भाकरी उलटी घालायची नाही लय येड्यावर नसतं बाबा मला तर लय का तर रोगाय ओरडती पण नका कुरतडे एका दृष्टीने चांगले आहेत बरं का सायंटिफिक रिझन का सांगू का आता आपल्या नकामध्ये जे बॅक्टेरिया ते पोटात जाते त्याचे अँटीबॉडीज तयार होते मग असं इम्युनिटी पॉवर वाढते त्यांनी असं नाही ऐकलंय हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. तर बघा इथं काय सांगितलंय, डिसोसिएशन कॉन्स्टंट K1 इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट K2 अँड ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट K3. पॉलिबेसिक ऍसिड्स म्हणजे काय समजलं? मिक्सचर ऑफ ऍसिड, म्हणजे ऍसिडचं काय असते? मिक्सचर. तर इथं बघा ग्राफ बघा कसा दिलाय त्यांनी. मिक्सचर ऑफ ऍसिड आहेत म्हणजे काय असणार? दोन इक्विव्हॅलन्स पॉइंट भेटणार आपल्याला, एक वेगळ्या ऍसिडचा आणि एक दुसरा वेगळ्या ऍसिडचा, म्हणजे जो काही पीएच असणार आहे त्या ऍसिडचा तिथं काय होणार आहे? पॉइंट डिटेक्ट होणार आहे, इक्विव्हॅलन्स पॉइंट. ग्राफ मध्ये बघा फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट कधी डिटेक्ट झालाय? 6 च्या दरम्यान आणि सेकंड किती? 12. समजले सगळ्यांना ग्राफ? टायट्रेशन कशामध्ये काय करायचं आहे? हँड रिटन नोट्स मध्ये मी सगळं दिले, एक्झाम्पल पण दिलेत हँड रिटन नोट्स मध्ये. पीपीटी मध्ये नाही घेतले मी ते एक्झाम्पल. हँड रिटन नोट्स मध्ये बघा, तुम्ही आज एकदा वाचा एक्झाम्पल कसे कसे दिलेत, कॅल्क्युलेशन कसं केलंय. आणि जर नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरला आपण एकदा हा पॉइंट डिस्कस करूया. जो काही फॉर्म्युला दिलाय पीएच इज इक्वल टू PKW हाफ PK, त्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकून आपण काय केले? कॅल्क्युलेशन केले. समजले सगळ्यांना? आपण ग्राफ कशामध्ये काढतोय? पीएच आणि व्हॉल्यूम. जो काय आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहे? व्हॉल्यूम जर आपण 50 ml घेतला असेल तर ते व्हॉल्यूमचं आपण व्हॉल्यूम 50 ml घेतलंय तर त्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार आपलं 50 ml, आणि जे काय कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलं असेल ऍसिडचं किंवा पीएच घेतला असेल तर तो पीएच काय करायचंय? त्यामध्ये ऍड करायचा आणि कॅल्क्युलेट करायचंय. समजले सगळ्यांना टायट्रेशन? मॅम समजलेत बरं का, पण तरी परत एकदा रिपीट करता का सगळे रिव्हिजन साठी? तुम्ही एकदा मॅडम वाचा, नोट्स मध्ये मी हँड रिटन नोट्स मध्ये दिलेत सगळे, तुम्ही एकदा रीड करा. आणि जर नाही समजले तर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये अजून एकदा हा पॉइंट डिस्कस करूया. ओके मॅम. ओके, मॅम लास्ट वाला करा ना थोडं. बघा टायट्रेशन ऑफ कर्व ऑफ पॉलिबेसिक ऍसिड्स. पॉलिबेसिक ऍसिड्स म्हणजे टायट्रेशन घेतोय म्हणजे काय करतोय आपण? मिक्सचर ऑफ ऍसिड, म्हणजे अनेक ऍसिड, म्हणजे मिक्सचर घेतोय आपण ऍसिडचं. समजते तुम्हाला? ऍसिडचं काय करतोय आपण? मिक्सचर घेऊन टायट्रेशन करतोय. तर ह्यामध्ये तेच सांगितलंय, कार्बोनिक ऍसिड गिव्स 2 प्रोटॉन. नेक्स्ट बघा, फॉस्फोरिक ऍसिड गिव्स 3 प्रोटॉन अँड हेन्स कॉल्ड ॲज अ पॉलिबेसिक और पॉलिप्रोटिक ऍसिड. यामध्ये काय दिलंय? हे जे काही H3A हे जे काय आहे ते ऍसिड आहेत. ह्यामध्ये काय करायचं? ह्यामध्ये काय घेतलंय? डिसोसिएशन कॉन्स्टंट घेतलाय K. तर ह्या 3 रिएक्शन आहेत. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट फर्स्टला काय असणार आहे? K1. नेक्स्ट सेकंड रिएक्शनला काय असणार आहे? K2. थर्ड रिएक्शनला काय? K3. HA रिव्हर्सिबल टू A. इथं बघा लास्टच्या रिएक्शन मध्ये काय फॉर्म झाले? A- आयन प्लस H+ आयन.
तर ह्यामध्ये काय दिले, डिसोसिएशन कॉन्स्टंट K1 इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट K2 अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट K2 इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट K3. समजले? हा ग्राफ बघा, हे मिक्सचर ऑफ ऍसिड घेतले म्हणजे 2 इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला भेटणार आहेत. 2 इक्विव्हॅलन्स पॉइंट डिटेक्ट होणार आहे. म्हणजे ज्या वेगवेगळे डिटेक्ट झालेत बघा. वेगवेगळे का डिटेक्ट झालेत म्हणजे त्या मिक्सचर ऑफ ऍसिड म्हणजे एखाद्या ऍसिडचा पीएच वेगळा आहे. एका ऍसिडचा पीएच म्हणजे बघा 6 च्या दरम्यान आहे आणि एका ऍसिडचा पीएच आहे तो 12 च्या दरम्यान आहे. मग तो काय झालाय, इक्विव्हॅलन्स पॉइंट तिथे डिटेक्ट झालाय. म्हणजे ज्या काय ऍसिडचा पीएच आहे, आपण मिक्सचर घेणार आहे म्हणजे एक 2-3 ऍसिड तर आपण घेणार आहे. मग त्यामध्ये काय करणार आहे आपण, ज्या त्या ऍसिडच्या पीएच वरून इक्विव्हॅलन्स पॉइंट काय होणार आहे, डिटेक्ट होणार आहे. समजलं? समजलंय का लास्टचा? येस मॅम. ओके. तर बघा हे थोडं किचकट आहे ती टायट्रेशन. तुम्ही एकदा, मी हँड रिटन नोट्स मध्ये जे काही एक्झाम्पल दिलेत, मी पूर्ण एक्झाम्पल एक्सप्लेन करून दिलेत तुम्हाला. तुम्ही आज एकदा वाचा, जर नाही समजलं तर उद्या एकदा हा पॉइंट आपण डिस्कस करूया. तर ह्यामध्ये मी एक्झाम्पल सगळ्याचे दिलेत. आता आपण काय केले, पीपीटी वर थोडक्यात आपण काय आहे आणि कशामध्ये काय ऍड करून कसं टायट्रेशन करणार आहे किंवा कसा ग्राफ येणार आहे ते आपण चेक केले. तर हँड रिटन नोट्स मध्ये मी ह्याचे एक्झाम्पल पण दिलेत सगळे. म्हणजे कोणत्या ऍसिड आपण कोणत्या ऍसिड सोबत कोणते वीक बेस काय घेऊन काय टायट्रेट करणार आहे ते सगळे मी ते नोट्स मध्ये दिलेले आहे. तुम्ही एकदा बघा, वाचा. जर नाही समजलं तर उद्या एकदा आपण हाच पॉइंट रिपीट करूया. नेक्स्ट पॉइंट बघूया, नॉन ऍक्वियस टायट्रेशन. हॅलो, येस मॅम. बघूया. हा. नॉन ऍक्वियस टायट्रेशन म्हणजे काय बघा. तर बघा आपलं सेकंड युनिट मधला फर्स्ट पॉइंट कम्प्लीट केलाय आपण. आता सेकंड पॉइंट आपण बघणार आहे. सेकंड पॉइंट काय आहे, नॉन ऍक्वियस टायट्रेशन. तर बघा, नॉन ऍक्वियस टायट्रेशन इज द टायट्रेशन ऑफ सबस्टान्सेस डिझॉल्व्ड इन द नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट. जे काय नॉन ऍक्वियस टायट्रेशन मध्ये आहे, नॉन ऍक्वियस जे आपण काय नॉन ऍक्वियस टायट्रेशन करतोय तर ते कशामध्ये डिझॉल्व्ह असते, नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये. जे काय नॉन ऍक्वियस टायट्रेशन मध्ये सबस्टन्स घेणार आहे आपण ते काय असते, डिझॉल्व्ह कशामध्ये असते, नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये. इट इज मोस्ट कॉमन टायट्रीमेट्रिक प्रोसिजर युज्ड इन द फार्माकोपियल असे. टायट्रीमेट्रिक प्रोसिजर ही मोस्ट कॉमनच प्रोसिजर आहे टायट्रेशन करण्याची. ही जी नॉन ऍक्वियस टायट्रेशन आपण करणार ही कॉमन प्रोसिजर आहे. आणि ह्याची प्रोसिजर कशामध्ये, फार्माकोपियामध्ये जे काय आपल्याला प्रोसिजर दिलेत किंवा असे दिलेत तर त्यामध्ये आपण हे करणार आहे. बघ म्हणजे त्यामधली प्रोसिजर आपण काय करणार आहे, अप्लाय करणार आहे. ऍज दीज कंपाऊंड्स हॅव अ वीक सोल्युबिलिटी, वीक रिएक्टिव्हिटी, वीक aqueous media, it gives poor endpoint in aqueous solution. ह्यामध्ये काय घेणार बघा, ह्या कंपाऊंडची काय असते, वीक सोल्युबिलिटी असते, कमी सोल्युबल होते. वीक रिएक्टिव्हिटी, कमी रिएक्ट होते. इन aqueous मीडियम, कशामध्ये कमी रिएक्ट होते, aqueous मीडियम मध्ये. इट इज गिव्ह पुअर एंड पॉइंट इन aqueous सोल्युशन. aqueous सोल्युशन मध्ये जेव्हा असते तेव्हा त्यांचा एंड पॉइंट काय, पुअर एंड पॉइंट, कमी एंड पॉइंट असतो. समजते सगळ्यांना? हॅलो, येस मॅम. येस मॅम. सगळ्यांना समजतंय का मी काय म्हणते ते? मॅम हे पॉइंट नाही समजलं. तर बघा, नॉन ऍक्वियस टायट्रेशन मध्ये काय आहे मॅडम, तर बघा, नॉन ऍक्वियस टायट्रेशन म्हणजे काय, नॉन ऍक्वियस टायट्रेशन इज अ सबस्टान्सेस. नॉन ऍक्वियस टायट्रेशन मध्ये जे काय आपण सबस्टान्स यूज करणार आहे तर ते कशामध्ये डिझॉल्व्ह असते, नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये. नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह असते. समजतंय का?
हॅलो. हॅलो. मॅम Yes, ma'am. समजतंय का? आवाज रिप्लाय कोण देईना मग? ग्राफ थोडे कन्फ्युजन वाटते आणि हे पॉइंट पण. तर बघा ग्राफ आपण उद्या एकदा आपण रिपीट करूया. तुम्ही एकदा रीड करा हँड रिटन नोट्स मधले, किंवा एकदा नाही समजलं तर लिहून काढा. जर आपण तुम्हाला नाहीच समजले ग्राफ तर आपण उद्या एकदा बघूया. ठीक आहे मॅम. नॉन एक्वियस टायट्रेशन म्हणजे काय समजते? आता मी काय म्हणते ते समजते का सगळ्यांना? हॅलो. श्वेता पाटील, काय झाले हसायला तुम्हाला? स्टॉप करूया का लेक्चर? उद्या बघायचं का नॉन एक्वियस टायट्रेशन? हो मॅम. हो मॅम, स्टॉप करूया. येस मॅम. मयूर झांबरे, हा येस मॅम. म्हणल्यावर तुम्ही समजते का म्हणल्यावर काय रिस्पॉन्स करत नाही, आणि स्टॉप करूया का म्हणल्यावर हा म्हणताय का? तर बघा असे जर तुम्ही आन्सर देत असाल तर मी रिमूव्ह करणार आहे लेक्चर मधून. तर बघा नॉन एक्वियस टायट्रेशन म्हणजे काय? नॉन एक्वियस टायट्रेशन इज द टायट्रेशन ऑफ सबस्टन्सेस डिझॉल्व्ह इन अ नॉन एक्वियस सॉल्व्हंट. हे जे काय नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये जे काही सबस्टन्सेस असते ते कशामध्ये डिझॉल्व्ह असते? नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये. अँड इट इज मोस्ट कॉमन टायट्रीमेट्रिक प्रोसिजर युज्ड इन फार्माकोपियल असे. जी काय फार्माकोपियामध्ये जी काय असेची प्रोसिजर दिले ते आपण अप्लाय करणार आहे, म्हणजे कॉमन प्रोसिजर आहे. ऍज दीज कंपाऊंड कसे असतात? वीक सोल्युबिलिटी, वीक रिएक्टिव्हिटी, ऍक्वियस मीडिया. जे काही compound असते ऍक्वियस मीडिया. मयुरी गांडुळे, माईक अनम्यूट करा, म्यूट करा. बघा तर हे जे काही कंपाऊंड असते ते ऍक्वियस मीडिया मध्ये कशा असते? वीक सोल्युबिलिटी आणि वीक रिएक्टिव्हिटी. इट गिव्स पुअर एंड पॉइंट इन ऍक्वियस सोल्युशन. ऍक्वियस सोल्युशन मध्ये काय असते? पुअर एंड पॉइंट डिटेक्ट होतो. बट फ्रिक्वेंटली गिव्स द मोर सॅटिस्फॅक्टरी एंड पॉइंट when titration are carried out as aqueous media. यामध्ये जे काय एंड पॉइंट डिटेक्ट, जो काही एंड पॉइंट डिटेक्ट होणार आहे तो सॅटिस्फॅक्टरी नसतो. म्हणजे जो काही एंड पॉइंट पाहिजे आपल्याला जसा पाहिजे तसा भेटत नाही. Also water has amphoteric nature. Water has amphoteric nature compact with weak acid or weak base with regard to proton donation and proton acceptance respectively. ह्यामध्ये वॉटर कसं असते? एम्फोटेरिक नेचर मध्ये असते. कम्पीट विथ वीक ऍसिड वीक बेस विथ रिगार्ड द प्रोटॉन डोनेशन अँड प्रोटॉन ऍक्सेप्टन्स. वीक ऍसिड काय करते? प्रोटॉन ऍक्सेप्ट करते, आणि वीक ऍसिड काय करते? प्रोटॉन डोनेट करते. तर रिएक्शन बघा, वॉटर मॉलिक्यूल रिएक्ट झाले ऍसिड सोबत H प्लस आयन सोबत अँड गिव्स H3O प्लस आयन. काय भेटले आपल्याला? H3O plus ion. The reaction occurs during non-aqueous titration
can be explained by means Bronsted-Lowry theory. ही जी काही रिएक्शन झाली नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये ती कॉन्सेप्ट आपण कशाद्वारे एक्सप्लेन करतोय? ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी आठवते का? येस मॅम. Yes, ma'am. तर बघा मी परत हा पॉइंट रिपीट करणार आहे नॉन एक्वियस टायट्रेशनचा. नेक्स्ट बघा अकॉर्डिंग टू दिस थेरी म्हणजे ब्रॉन्स्टेड आणि लॉरी थेरीच्या अकॉर्डिंग टू दिस थेरी an acid is a substances will tend to donate a proton and weak base and a base is any substances will accept the proton. म्हणजे ह्या थेरी द्वारे काय लॉरी ब्रॉन्स्टेडच्या थेरी मध्ये काय सांगितलेलं? ऍसिड जो काय आहे तो प्रोटॉन डोनेट करतो आणि वीक बेस जो काय आहे तो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. तर ह्या थेरीद्वारे काय सांगितले? ह्यामध्ये पण असं सेम सांगितले की ऍसिड जो काय आहे तो प्रोटॉन डोनेट करणार आहे आणि बेस काय आहे? प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे. समजते? नेक्स्ट बघा डिसोसिएशन ऑफ ऍसिड HP इन डिसोसिएशन ऑफ ऍसिड HP हे जे काय ते ऍसिड आहे इन सोल्युशन गिव्स म्हणजे एक्झाम्पल घेतले आपण त्या ऍसिडचं. इट गिव्स प्रोटॉन H प्लस अँड कॉन्जुगेट बेस B मायनस इज कॅरीड आउट ऍज. तर यामध्ये रिएक्शन काय होणार आहे बघा HB प्लस वॉटर मॉलिक्यूल अँड इट गिव्स H3O प्लस अँड B मायनस. हे जे काय ते कॉन्जुगेट बेस मिळणार आहे लास्टला प्रोडक्ट मध्ये. In aqueous solution, the conjugate base may be weak proton acceptor compared to water. हे जे काही conjugate base आहे ते इथं सम झाले बरं का इथं सोल्युशन आहे. In aqueous solution, the conjugate base may be compared to weak to water proton accept compared to water. हे जे काही conjugate base आहेत ते weak आहेत, weak proton acceptor आहेत. कंपेअर टू वॉटर. कॉन्जुगेट बेस काय आहे ती वीक प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे कंपेअर टू वॉटर. वॉटरचे कंपेअर काय इथे वीक प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. समजलंय का नॉन एक्वियस टायट्रेशन काय आहे? नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये जे काय आपण कंपाऊंड घेणार आहे ते नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह आहे. नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये सगळेजण ऐकताय का? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. Ma'am. ही काय टायट्रीमेट्रिक प्रोसिजर आहे ती फार्माकोपिया मध्ये जी काही प्रोसिजर दिले तर ती कॉमन आहे, मोस्ट कॉमन आहे टायट्रीमेट्रिक प्रोसिजर. तर ती काय त्यामधील प्रोसिजर आपण काय करणार आहे फॉलो करणार आहे ऍज द कंपाऊंड. ह्या कंपाऊंडची जी काही नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये जे काय आपण कंपाऊंड यूज करणार आहे त्या कंपाऊंडची बघा एक्वियस मीडिया मध्ये काय असणार आहे वीक सोल्युबिलिटी आणि वीक रिएक्ट होणार आहेत. ते एक्वियस मीडिया मध्ये वीक रिएक्ट आणि वीक सोल्युबिलिटी असणार आहे. अँड इट गिव्स पुअर एंड पॉइंट इन एक्वियस सोल्युशन. तर ते जेव्हा एक्वियस सोल्युशन मध्ये असतील तर तेव्हा ते काय करणार आहेत पुअर एंड पॉइंट डिटेक्ट करणार आहेत म्हणजे एंड पॉइंट पुअर येणार आहे त्यांचा. आणि जेव्हा आपण ह्याचं टायट्रेशन करणार आहे नॉन एक्वियस टायट्रेशन करणार आहे तर त्याचा एंड पॉइंट सॅटिस्फॅक्टरी नसणार आहे म्हणजे व्यवस्थित काय जो एंड पॉइंट आहे तो येणार नाही. आणि ह्याचं वॉटरचं नेचर कसं असतं ह्यामध्ये एम्पोटेरिक म्हणजे काय आपण पुढच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहे. मी तुम्हाला सांगेन एम्पोटेरिक वॉटरचं नेचर कसं असतं. एम्पोटेरिक नेचर मध्ये असतं कम्पॅक्ट विथ वीक ऍसिड और वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेसच्या कम्पेअर टू वॉटरचं नेचर कसं असते एम्पोटेरिक म्हणजे ह्यामध्ये काय करते वीक ऍसिड प्रोटॉन डोनेट करते आणि बेस काय करतं प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय. आणि अजून काय बघितलं बघा नॉन एक्वियस टायट्रेशन कॅन बी एक्सप्लेन्ड बाय लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी.
लॉरी ब्रॉन्स्टेडच्या थेअरीमध्ये काय सांगितलंय? काय सांगितलंय? ऍसिड काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो ना? ऍसिड काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. नाही मॅम, प्रोटॉन डोनेट करतो. डोनेट करतो. म्हणजे जागा आहे तुम्ही सगळे. प्रोटॉन काय करतो? सॉरी, ऍसिड काय करतो? प्रोटॉन डोनेट करतो आणि बेस काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. And in aqueous solution, the conjugate base may be the weak proton acceptor compared to the water. आणि conjugate base मध्ये काय असतं? Conjugate base काय आहे? Weak proton acceptor आहे. Conjugate base जो काय फॉर्म होणार आहे नॉन aqueous titration मध्ये, तो काय आहे? Weak proton acceptor आहे as compared to water. वॉटर पेक्षा काय आहे? Weak proton acceptor आहे. Conjugate base. समजले सगळ्यांना? येस मॅम. मॅम. ओके. तर बघा नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व्हंट इन ऍक्वियस टायट्रेशन म्हणजे कोणते कोणते सॉल्व्हंट आपण यूज करणार आहे ऍक्वियस टायट्रेशन मध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज बघणार आहे नॉन ऍक्वियस टायट्रेशनच्या काय आहेत, त्या वॉटरचं नेचर कसं आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला अजून एकदा आपण टायट्रेशनचे कर्व डिस्कस करूया. आज एकदा तुम्ही रीड करा. जर नाही समजले तर आपण उद्या डिस्कस करूया न्यूट्रलायझेशन कर्व. ओके. ओके मॅम. ओके. तर बघा नेक्स्ट लेक्चर होईल तुमचं सुटिकचं 12 वाजता होईल सुटिकचं लेक्चर. ओके, वी विल स्टॉप हिअर. थांबा, प्रेझेंट द्या तुमची. डायरी रोल नंबर 1. रोल नंबर 1, 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12, 13, प्रेझेंट मॅम. 14, प्रेझेंट मॅम. 15, 16, प्रेझेंट मॅम. 17, 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट मॅम. 21, प्रेझेंट. 22, 21, प्रेझेंट मॅम. 22, 23, 24, 25, प्रेझेंट मॅम. 26, प्रेझेंट मॅम. 27, प्रेझेंट मॅम. 28, 29, प्रेझेंट. 30, प्रेझेंट मॅम. 31, प्रेझेंट मॅम. 32, प्रेझेंट टीचर. 33, 34, प्रेझेंट मॅम.
35, Present, ma'am. 36, 36, 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 45, 44 present, ma'am. 45, 45, 46, Present, ma'am. 47, प्रेझेंट मॅम 47. 47 प्रेझेंट आहे ना. हा प्रेझेंट मॅम. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, प्रेझेंट मॅम. 51, 51, 51 absent आहेत का? प्रेझेंट आहे मॅम. 52, Present, ma'am. 51, 51 प्रेझेंट आहेत का? ओके 52 प्रेझेंट. 53, 53, 54, 54, 55, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, 64, Present, ma'am. 65, प्रेझेंट मॅम. 66, Present, ma'am. 67, 68, Present, ma'am. Present. 68, Present. 69, 69. ओके तर बघा स्टॉप करूया आजचं लेक्चर. नेक्स्ट Ma'am, लेक्चर 67 present. कोण प्रेझेंट आहे? 60. 67. Ma'am. हा Ma'am, 15 present. 15. किती? 69. 15. 69. 15 present, ma'am. ओके 54. Ma'am, 69 पण present आहे. 69. मी आता प्रेझेंट घेताना कुठं होता मॅडम तुम्ही? 69. मॅडम ते आवाजच ऐकू येत नव्हता नेटवर्क इश्यू मुळे होत. ऑनलाईन लेक्चर मुळे एक तुम्हाला कारण भारी भेटलंय ना. इश्यू झाला, आवाज येत नाही, क्वेश्चन विचारले का लेफ्ट व्हायचं. तर बघा नेक्स्ट लेक्चर तुमचं होईल 12 वाजता. आता आपण मीटिंग एंड करूया.